शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी 100% करू असं सरकारनं सांगितलं होतं. परंतु आता निकष आणि अटी ह्या काय येतात त्याच्यावर बरचसं अवलंबून असणार. दुसरा कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी 100% करू असं सरकारनं सांगितलं होतं. परंतु आता निकष आणि अटी ह्या काय येतात त्याच्यावर बरचसं अवलंबून असणार आहे. आणि ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज फेडलेलं आहे त्यांना किमान 1 लाख रुपये देणं अपेक्षित होतं. आमची मागणी 2 लाख आहे. प्रामाणिक फेडणाऱ्याला कुठंच बोनस त्या ठिकाणी मिळत नाही. आणि थकबाकीत जो दुर्दैवानं त्या ठिकाणी थकबाकीत गेला त्याचं 100% माफ करायला पाहिजे होतं, कारण तो थकबाकीत का गेला, तो भरू शकला नाही म्हणून थकबाकीत गेलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं सरकारनं घोषणा जरी केली असली तरी त्याचा फेरविचार त्या ठिकाणी करावा.